दक्षिण गाझियामधील रफा शहरातील खान युनिस परिसरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झाला तर दुसरा जखमी झाला होता. मृत पावलेली व्यक्ती भारतीय असल्याचे समोर आले आहे. खान युनिस भागातील रुग्णालयामध्ये वाहनातून जाताना मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांचे नाव माजी लष्करी जवान अनिल वैभव काळे आहे. वैभव अनिल काळे हे महिन्याभरापूर्वीच गाझी येथील युनायटेड नेशन्स डिपार्टमेंटमध्ये ऑफ सेफ्टी ऑफ सिक्युरिटीमध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून रुजू झाले होते. हल्लीच्या दिवशी वैभव काळे हे युनायटेड नेशन्सचे स्टिकर लावलेल्या कारमधून प्रवास करत होते. मात्र असे असले तरी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काळे यांना जीव गमवावा लागला. अनिल काळे हे गाझ्यामध्ये गोळीबारात मृत्युमुखी पडलेले संयुक्त राष्ट्राचे पहिले परदेशी कर्मचारी आहेत. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज